तर छत्रपती संभाजीनगरमधल्या पैठणच्या जायकवाडी धरणातनं कालपासून तब्बल 2 लाखापेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। काल रात्री हा विसर्ग वाढवून 2,92,000 करण्यात आला। त्यामुळे पैठण शहरातील अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरलं। पैठण शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात देखील पाणी शिरलं। त्यामुळे रात्रभर व्यापाऱ्यांकडून दुकानं रिकामी केली जात होती। सध्या बघतोय 2,92,000 क्युसेकनं विसर्ग जायकवाडीतनं झालेला आहे आणि त्याचा फटका हा खास करून पैठणला सर्वाधिक बसलेला आहे। तर महत्त्वाची बातमी संभाजीनगरकरांसाठी। संभाजीनगरमधील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। पावसामुळे जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर केली आहे। आज जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि त्यामुळेच प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय संभाजीनगरमधील छोट्या मोठ्या गावांमधनं प्रचंड पाऊस झाल्यामुळे फटका बसलेला आहेच। मात्र आता संपूर्ण जिल्ह्याला अलर्ट देण्यात आलेला आहे आणि शाळांना त्यासाठीच सुट्टी घोषित करण्यात आली आहे।